नमस्कार, आपण पाहत आहात मराठी साप्ताहिक निर्भीड सम्राटचे यूट्यूब चॅनल निर्भीड सम्राटमध्ये आपले स्वागत आहे. नमस्कार, मी सिद्धार्थ काळे. आपण बघत आहात निर्भीड सम्राट न्यूज. गेल्या 19 दिवसापासून दिल्ली या ठिकाणी जंतर मंतरवरती प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी आमरण उपोषण सुरुवात केलेले आहे. केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या विरोधामध्ये हे आंदोलन आहे. हे आमरण उपोषण आहे. ज्या पद्धतीने नीटची पेपर लीक झाला आणि त्यानंतर संपूर्ण देशामध्ये रान पेटलं. गेले 19 दिवसापासून त्यांचं आमरण उपोषण सुरू आहे. त्यांची सध्या प्रकृती खूपच खालवलेली आहे. त्या अनुषंगाने अ, देशाच्या विविध भागामध्ये नीटच्या विरोधामध्ये आणि सोनम वांगचुक यांना समर्थन देण्यासाठी विविध ठिकाणी आंदोलन होत आहे. आज मुंबई आझाद मैदान या ठिकाणी देखील काँग्रेस जनता पार्टीच्या वतीने आज आंदोलन झाले. त्या ठिकाणी मोठ्या संख्येने कॉक्रोचेस त्या ठिकाणी आंदोलन करत होते. आज त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी देखील आज सोनम वांगचुक यांची भेट घेऊन त्या ठिकाणी त्यांना समर्थन दर्शवलेलं आहे आणि त्यांनी भाजप सरकारविरोधामध्ये तीव्र प्रतिक्रियामध्ये टीका केलेली आहे. एक सामाजिक कार्यकर्ता नुकताच काही महिन्यापूर्वी त्यांना विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल त्यांना पुरस्कार मिळालेले आहेत. परंतु ही भाजपची नैतिक जबाबदारी आहे. केंद्रामध्ये भाजपचं सरकार आहे. सोनम वांगचुक यांची भेट घेण्याचं हे त्यांचं कर्तव्य आहे. यामुळे गेले 19 दिवस सोनम वांगचुक यांची प्रकृती खालवलेली असल्या कारणाने या ठिकाणी मोठा उद्रेक पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर जर सोनम वांगचुक यांना काही झालंच तर देशाला खूप मोठ्या सामाजिक कार्यकर्त्याला मुकावं लागेल आणि भाजपच्या काळामध्ये ज्या पद्धतीने ते आंदोलन करत होते काँग्रेसच्या काळामध्ये भाजपचे पदाधिकारी ज्या पद्धतीने आंदोलन करत होते त्यांना तसाच प्रतिसाद त्यांना मिळत होता. काँग्रेसच्या काळामध्ये जसे आपण बघितले आहे, अण्णा हजारेंनी ज्यावेळेस लोकपाल असो, माहिती अधिकार कायदा असो, या कायद्यासाठी विविध आंदोलन केलेले. त्यावेळी देखील त्यावेळेचे आपले महाराष्ट्राचे नेते विलासराव देशमुख यांनी मध्यस्थी करून त्यांची आंदोलनाची सांगता केली आणि तातडीने ते कायदे मंजुरात करून घेण्यात आले. त्याचबरोबर भाजप सध्या हुकुमशाहीच्या मार्गावर आहे की काय, अशा पद्धतीचं त्या ठिकाणी प्रकाश आंबेडकरने त्या ठिकाणी टीका केलेली आहे. त्याचबरोबर काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर देखील त्यांनी बोट ठेवले आहे. विरोधी पक्ष नेते म्हणून, खासदार म्हणून विरोधी बाकावरती आपण बसत असताना आपली नैतिक जबाबदारी आहे. ज्या सत्ताधारी पक्षाच्या विरोधामध्ये विरोधी कार्यकर्ते जर आंदोलन करत असेल, सरकारच्या विरोधी भूमिकेवरती आंदोलन करत असेल, तर आपण विरोधी पक्ष नेता म्हणून आपली नैतिक जबाबदारी आहे त्यांना पाठिंबा दर्शवण्याची. ज्या पद्धतीने मी या ठिकाणी सोनम वांगचुक यांना पाठिंबा दर्शवला आहे, मी त्या ठिकाणी आलेलो आहे, तसंच राहुल गांधी यांनी देखील या ठिकाणी येऊन आपला पाठिंबा दर्शवा आणि या ठिकाणी सोनम वांगचुक यांचे आंदोलन यशस्वी करावे असे या ठिकाणी त्यांनी नमूद केलेले. येणाऱ्या काळामध्ये हे आंदोलन कशा पद्धतीने कसे रूप घेणार आहे हे संपूर्ण देशाचे लक्ष आहे. या आंदोलनाची विविध राज्यातून दखल घेतली जात आहे, तसंच भारतासह विविध देशांमधून देखील या आंदोलनाची दखल घेतली जात आहे. निर्भीड सम्राटसाठी सिद्धार्थ काळे, मुंबई.